ज्या कोणी बाहेर कॅच टिपले गेले ना तो खेळाडू असेल प्रेक्षक असेल त्याने यायचंय. देवरामच्या हेडलाईन्स कडून आपण पाहू शकतो ते पारितोषिक दिलं जाईल. ज्या कोणी बाहेर कॅच घेतले आपण पाहू शकतो संतोष जानदेर यांच्याकडून ते पारितोषिक लावलं गेलंय. यावेळेस फटका फसला गेला आपण पाहू शकतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगानं नाही आहेत इथे. एकच धाव. इथे आत्मविश्वास तो दर्शवला गेला. मुकेश स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज झाले. एक चेंडू 5 धाब्याची गरज आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. फटका फसला गेलाय. मॅच फिनिश झाली आहे. चला दोन संघ लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आरबी नगर कुहे संघ आणि फ्रेंडशिप 11 वलवीपाडा संघ आपण मैदानाचा ताबा तो घ्यायचा आहे. चला दोन संघ मैदानाच्या मध्ये जायचंय आपण लगेचच क्विकली. एका बाजूने आरबी नगर कुहे आणि दुसऱ्या बाजूने फ्रेंडशिप 11 उलवीवाडा संघ आपण पाहायचे. चला दीपक आपण यायचे मॅन ऑफ द मॅच किताब तिकडे कलेक्ट करायचं आहे. चला दीपक आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण यायचे आणि मॅन ऑफ द मॅच किताब ते कलेक्ट करायचं आहे. दोन मॅच दोन संघ मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. ऋषिकेश आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकताय दाखल झालेत. ऋतिक भट पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि त्याच मुले पंचाकडे लावडली अपील. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये आणि त्याच मुले पंच इकडे सांगतायत की एक सुरेख बॉल तिकडे कंप्लीट झाला. दीपक पारधी आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. डॉट चेंडू आला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती हा दुसरा बॉल ऋषिकेशचा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू आले येत आहेत. दोन खेळाडूंमध्ये कॉलिंग खेळ मध्ये गडबड झाली आहे आणि बॉल तिकडे निघून जात असताना स्टॉप केलं गेलं बॉलला. दोन धावा कंप्लीट झाल्या. दोन चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला आणि धावसंख्या दोन आकड्यावरती येऊ शकतात पोहोचली गेली आहे.
ऋषिकेश आणि दुसऱ्या बाजूने ऋतिक वड आपण पाहू शकतात दीपक पारदी, तो देखील आपल्याला पाहा मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून यावेळेस समोरच्या दिशेने हा फटका पॉवरफुल आहे, बॉल निघून जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर बॉल ऋषिकेश काटकरच्या माध्यमातून हा दमदार चौकार 4. तर ऋषिकेशच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी इथे केली जाते. तब्बली पाहू शकतात बॅक टू बॅक 2 चेंडूवरती प्रहार केले आणि 6 धावा फलकावरती एक्झिक्यूट केल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत अद्यावत झाला. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करण्यात बाकी बॉलिंग मार्क वरती दीपक पारदी आपण पाहू शकतात तो सज्ज झाला. आता इथनं यावेळेस बॅटच्या रिच मध्ये चेंडू आला, बॅट चेंज लागली आहे, एक सिंगल धाब्यासाठी बॉल निघून गेलाय सरळ स्लिप मध्ये. थर्डमॅनला चेंडू जात असताना चेंडूला स्टॉप केलं, त्यानंतर बॉल रिटर्न एक सिंगल धाब्याचा कॉल तिकडे कंप्लीट झाला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ, धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली 7 आकड्यावरती. एका चेंडूचा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला गेला. चला दीपक बुरकुड आपण यायचे मॅन ऑफ द मॅच साठी. यावेळेस वेगवान तेज तरार बॉल जबरदस्त लेंथ आहे आणि या लेंथ वरती फटके खेळणं जर पाहिलं तर ते कुठेतरी कठीण असतं. 7 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली 5. चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, धावसंख्या आपण पाहू शकतो 7 आकड्यावरती पाहायला मिळते. ऋतिक च्या विपक्षामध्ये दीपक खेळ करतायत. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहेत. एक सिंगल धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेसाठी येतील का, परंतु स्टॉप केले गेले तिकडे आणि एक षटकाचा खेळ तो अद्यावत झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली 8-0. एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला, धावसंख्या 8 अंकांवरती पोहोचली गेली. आता इथून धावसंख्या वाढवावी लागेल, कारण ज्या पद्धतीने संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं ऋषिकेशला करावं लागेल. दुसऱ्या बाजूने आजच्या दिवसामध्ये ऋतिक वडची बॅट बोलत नाहीये, इथनं धाबा बनवाव्या लागतील, कारण केतन उघडे आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि 6 चेंडूंमध्ये तुम्हाला धाबांचा वेग वाढवावा लागेल. 30+ धावसंख्या इथे फायटिंग टोटल आहे आणि ती फायटिंग टोटल फलकावरती उभी करावीच लागेल. बॉलिंग मार्क वरती केतन तो गोलंदाज सज्ज होईल. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो ऋतिक वड, ज्याची आजच्या दिवसामध्ये बॅट ती बोलली नाहीये, परंतु इथनं हे चित्र बदलेल का हे देखील पाहिजे, कारण ऋतिक वड पहिल्या बॉल साठी सज्ज झालाय केतनच्या विपक्षामध्ये आणि केतन पाहू शकतात केतनचा पहिला बॉल, पहिलाच बॉल इनसाइड आउट उडवला. इथे ऋतिक वडच्या माध्यमातून बॉल निघून चाललाय सरळ स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये, सीमा रेषा पार ऋतिक वडच्या बॅटमधून येतोय हा चौकार 4. पहिल्याच बॉल वरती हा चौकार इथे खेचला गेला आणि धावसंख्या 12 आकड्यावरती पोहोचली गेली. मेरिट नुसार खेळले गेले आणि हे गरजेचं क्रिकेट आहे. आता इथनं 5 चेंडूंवरती कितपत पोहोचण्याचा मनसुबा ऋतिक वडच्या माध्यमातून केला जाईल हे देखील पाहूयात. ऋतिक पुन्हा एकदा, यावेळेस दांडीगुल बॅटर बाद, इथे यष्टांचा प्रयत्न घेतला जातोय, फर्निचर डिस्पॅच केलं जातंय, आउट.
केले गेले. इस्टांचा वेध घेतला तर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अर्थातच प्रवीण. त्याच्या साथीनं ऋषिकेश आहे जो बहारदार खेळ करण्यासाठी ओळखला जातो. ऋषिकेश देखील मात्र आपण पाहू शकतात. केतनने 2 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि 2 चेंडूवरती 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. तो केतन उघडे आपण पाहू शकतात. बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. तिसऱ्या बॉल साठी प्रवीण. फुल्लर लेनचा चेंडू मिस झाले गेले आहेत. आता इकडे आपण पाहू शकतात जेल कॅरी केला जातोय. येस डेफिनेटली विकेटचं पतन. बॅटर बाद आउट. विशाल पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण ज्या पद्धतीने विकेट जात आहेत अजूनही जवळ जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूचा खेळ तो शिल्लक झालाय. 12 धावसंख्या पलकावरती सध्याच्या घडीला जोडली देखील गेली आहे. इथनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. क्षेत्ररक्षणाची विभरचना देखील मात्र आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1.3 चेंडूचा खेळ तिकडे कंप्लीट झालाय. 12 आकड्यावरती पोहोचली गेली. 2 विकेट तिकडे प्राप्त झाल्यात. केतन जो भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आलाय. बॉल निघून गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता इथे हॅट्रिक साजरी केली जाते. अर्थातच केतन उघड्याच्या माध्यमातून लगातारचे 3 विकेट. बॅटर बाद आउट. परेश तू दाखल झालाय. 3 विकेट. यावेळेस अजून एक लाऊडली अपील. चौथा आलाय. जबरदस्त गोलंदाजी. अर्थातच केतन उघड्याच्या माध्यमातून लगातारचे 4 टिपले गेलेत. सुपर मॅग्निफिसंट गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पाच चेंडूंमध्ये लगातारचे 4 घेतलेत. सुपर. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर हा कमबॅक आहे ना केतन उघडेच्या माध्यमातून सुपर अफलातून जबरदस्त कामगिरी केली गेली. आता 5वा येईल का? यावेळेस वेगवान तेज जरा समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. बॉल निघून गेलाय सरळ रॉकेटच्या रफ्तारनं. सीमा रेषा पार आला. या शेवटच्या बॉलवरती चौकार 4. जबरदस्त कामगिरी केली परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचला गेला. आता ऋषिकेश आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत अर्थातच राहुल वट रोशन पारदी आपण पाहत आहेत बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि व्हीटीसी लाईव्ह
युट्यूब चॅनल देखील आहे या दोन खेळाडूंचा आणि तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहू शकतात ऋषिकेश काटकर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज रोशन पहिलाच बॉल इंटू द गॅप ने केला मानस बॉल रफू चक्कर निघून गेला सरळ 4 धाब्यासाठी ऋषिकेशच्या बॅटमधनं हा दमदार चौकार 4 आता धाबा बनायला सुरुवात झाली आहे ज्या 2 षटकांमध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या इथे सुधारल्या जात आहेत ऋषिकेश यावेळेस ऋषिकेशच्या बॅटमधनं फटका पॉवरफुल आहे ऋषिकेश काटकर नावाचा जप करीत बॉल निघून चाललाय सरळ सीमा परिक्षेत्राच्या बाहेर ऋषिकेश ब्रँडेड स्टोक 6 इनिंग ब्रेक मध्ये भरत विनायक अकलोले आणि कान्हाय स्पोर्ट पाय संघ दोन्ही संघाचे कॅप्टनने यायचे टॉस साठी ऋषिकेश ज्याच्या माध्यमातून जबरदस्त अफलातून बॅटिंग ती केली जाते तिसरा बॉल बॅट वरची यश लागले जेलगाण्याची आहे शक्यता आणि डेफिनेटली परंतु ऋषिकेशने आपलं काम केलं गेलंय आता 3 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्या 3 चेंडूमध्ये कितपत पोहोचण्याचा मनसुबा ठेवला जाईल फायटिंग टोटल फलकावरती उभी केली आहे घेऊया एक छोटासा ब्रेक त्यानंतर लगेच मॅचच्या दिशेने बोलूयात तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला नव्याने बॅटर अक्षय आता अक्षयची भूमिका महत्वाची असेल काय ती देखील पाहायचं की राहुल वडला आणि अक्षय यांच्यातील खेळ मात्र आपण पाहू शकणार जो मुख्य फलंदाज आहे तो नॉस्टकेनकडे आहे आणि दुसऱ्या बाजूने अक्षय वलबी आपण पाहू शकता तो दाखल झाला गेला त्याच्या माध्यमातून इथे पहिला बॉल खेळण्यासाठी तो सज्ज झाला रोशनने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे तोच रोशन पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आहे एकंदरीत दोन चेंडू मध्ये कितपत पोहोचण्याचा मनसुबा ठेवला जाईल कारण 2 चेंडू मध्ये तुम्हाला 5 ते 7 धाबा आल्या ना तरी मॅच मध्ये रंगतदार मूड येऊ शकतोय यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहू शकतात पुन्हा एकदा चांगला बॉल इथे अक्षयला गेल्या गेल्या एक सिंगल धाव घ्यायची होती तदनंतर राहुल वडला स्ट्रायकिंग एंडकडे आणायचं होतं परंतु ती चूक इथे होत असताना पाहायला मिळते आता शेवटच्या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक खेचावा लागेल कारण मुख्य भूमिका ज्यावेळेस तुम्ही सॉफ्ट हँडने खेळता त्यानंतर राहुल स्ट्रायकिंग एंडकडे आला असता एखादा मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये आला असता तर धावसंख्या झपाट्याने वाढली असती यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आला बॉल हे अधिक करणं गरजेचं होतं दुसऱ्या धावासाठी वेगाने आली तरी दुसरी धाव घेत असताना तिकडे बॅटर बाद झाले एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली धावसंख्या 27 आता 28 धावांचं लक्ष ते ठेवलं जाईल उड्या टॉसच्या दिशेनं तिकडे 2 संघ जॉईंट झालेत कान्हाय स्पोर्ट पाय आणि भरत विनायक अकलोली संघ चला कान्हाय स्पोर्ट पाय संघाचा कॅप्टन आणि भरत विनायक अकलोली संघाचा कॅप्टन जॉईन झाला आपण करतोय 2 संघांमध्ये टॉस दोन संघ जॉईन झालेत कान्हाय स्पोर्ट पाय संघाचा कॅप्टन आपण यायचंय लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन इकडे जॉईन झालेत आपण करतोय या मॅचचा टॉस एका बाजूने भरत विनायक अकलोली दुसऱ्या बाजूने कान्हाय स्पोर्ट पाय संघ आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघादरम्यान इथे केला जातो टॉस आणि टॉसचा कॉल अकलोली संघाच्या माध्यमातून छापा असा कॉल दिला गेलाय आणि अर्थातच छापात असाच कॉल आलाय तर चला आपण ज्यावेळेस व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न दोन्ही संघाला शुभेच्छा द्यायचे टॉस जिंकलाय एकंदरीत जर पाहिलं तर टॉस जिंकला तर निर्णय तो काय असेल
बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एकंदरीत दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात असताना समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा 3 षटकांमध्ये कितपत पोहोचण्याचा मनसुबा असेल 3 षटकांमध्ये 40+ धावसंख्या तुम्ही करणार आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर कुठला असा बॅटर असेल त्याच्याकडे तुझा जास्त विश्वास या मॅच मध्ये त्याची बॅट बोललीच पाहिजे. महेंद्र, ईश्वर आणि स्वप्नील. नक्कीच या 3 बॅटरची बॅट बोलली पाहिजे. खूप चांगली वाईट होते अकलूज संघाची कॅप्टन आपण बोलूया पाये संघाच्या कॅप्टनकडे. अर्थातच तू टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असती, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण निवडले गेले. क्षेत्ररक्षणासाठी तुम्हाला आमंत्रित केले गेले. कुठले असे 3 गोलंदाज असतील या षटकामध्ये? कारण एक गोलंदाज तो कमी झालाय, तर कुठले असे 3 मुख्य गोलंदाज असतील या मॅच मध्ये? आकाश, रोशन सुहास. नक्कीच हे 3 गोलंदाज पाहायला मिळतील. खूप चांगली वाईट दिली, परंतु इथे संघांमध्ये काय बदल आहे का या मॅच मध्ये? नाही, तेच तोच संघ आहे. खूप चांगली वाईट दिली. हे होते आपण पाहू शकतो कान्हाई स्पोर्ट पाये संघाचे कॅप्टन आणि खूप चांगल्या पद्धतीची मॅच मात्र आपण पाहू शकतो. 2 संघ दिग्गज भिडण्यात, एका बाजूने वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच कान्हाई स्पोर्ट पाये संघ. थँक्यू सो मच कॅमेरामॅन किंग ब्रदर्स गोवर्धन भोईर. दीपक पारदे यांनी दुसऱ्या बाजूने हनुमान भुरे ही सलामीची जोडी दाखल झाली आहे आणि दुसऱ्या बाजूने ऋतिक वट तब्बल 28 धाबा रोखायचे. अर्थातच गोलंदाजीचं पृथ्वीकरण सुरेख पद्धतीचं करावंच लागेल, कारण ज्या पद्धतीने ऋषिकेशने तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात केली तदनंतर बाद झाले, परंतु 2 लगातारच्या 2 मोठ्या स्ट्रोकने धावसंख्या झपाट्याने जरूर वाढली गेली, परंतु बाद झाले तदनंतर धावांना रोख लागली आणि जर पाहिलं तर फक्त 1 धाव आली आहे. त्यानंतरच्या 4 चेंडूवरती फक्त 1 धाव आली आहे. त्यानंतर धावांचा वेग तो थोडासा थांबला गेलाय. अर्थातच गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी ती आपल्याला पाहायला मिळाली आणि शेवटचं षटक जर पाहिलं तर रोहनने टाकलं गेलंय. 10 धावा पहिल्या 4 षटकामध्ये दिल्या आणि त्यानंतर एकही धाव त्याने खर्च करू दिली नाही. ऋतिक वट पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पहिला बॉल सुरेख एक वर्धन ते केलं गेलं आणि त्याच मुळे आपण पाहू शकतायत चांगला बॉल तिकडे कंप्लीट झाला. पहिला बॉल सुरेख होता. डॉट चेंडू येतो आणि डॉट चेंडूच्या साहाय्याने आपण पाहू शकतायत यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय. कनेक्शन थोडस चुकलं गेलंय. क्षेत्ररक्षक उपस्थित झालाय, चुकी करणार नाहीये. विकेटचा बदल झालाय. दुसऱ्या बॉल वरती मिळाला हा पहिला धक्का. बॅटर बाद आउट. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय. बॉलला फेकून दिले गेले सरळ सीमा रेषा पार. इथे आला एक कडक स्ट्रोक. येतोय एक धमाकेदार षटकार. 6.
6 धावा प्राप्त झाल्या आणि 6 धाब्याच्या मदतीने धावसंख्येत झपाट्याने वाढ झाली. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 6 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकतात. एका बाजूने फ्रेंडशिप 11 वलवीपाडा, दुसऱ्या बाजूने अर्थातच आरबी नगर कुहे संघ. अडबा बाटनस फटका पॉवरफुल आहे, केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. जबरदस्त तडाका, बॉल फेकून दिला गेला सरळ सीमा रेषा पार. या बॉलवर मिळतायत 6 धावा. येतोय दुसरा लगातारचा षटकार. 6 जबरदस्त बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि धावसंख्येचा आलेख देखील 5 चेंडू अखेरीस 12 आकड्यावरती पोहोचला गेला. एक विकेट जरूर प्राप्त झाली आहे, परंतु धावांचा वेग तो थांबत नाहीये, तो झपाट्याने वाढला गेलाय. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सदानंद भुरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने दीपक पारदी आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल फुल्लर लाईनचा चेंडू इंटू द गॅपने खेळण्याचा मानस. बॉलला केले स्टॉप, बॉल रिटर्न. एक सिंगल धाब्याचा कॉल शेवटच्या बॉलवरती झालाय कंप्लीट आणि षटक क्रमांक आपण पाहू शकतो आतापर्यंत झालंय पहिलं कंप्लीट आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 1. एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 13 आकड्यावरती पोहोचली जरूर. आता जिंकण्यासाठी तब्बली जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये आपण पाहतायत 15 ची गरज आहे. अर्थातच मॅच बनू शकते, परंतु त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळावं देखील लागणार आहे. प्रवीण खैराट बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहू शकतो त्याला आणलं गेलंय आणि दुसऱ्या बाजूने दीपक पारदी. इथे सदानंद मैदानाच्या आतमध्ये गेल्या 2 षटकार ठोकले जरूर आहेत. आता इथनं बाजी पलटेल का हे देखील पाहायचं आहे. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप होता, लेग स्टंप वरून हा चेंडू जर पाहिला तर मिस झाला गेलाय. इकडे पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा सिग्नल तो बसवला गेलाय. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या मदतीने पाहू शकतात इथे धावसंख्या 1 ने वाढली गेली आणि 14 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 14 ही धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकतात फलकावरती जोडली जरूर गेली आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल ही लेन ठेवावी लागेल, कारण ज्या वेळेस तुमचा संघ अडचणीत आहे इथनं जर पाहिलं तर डॉट बॉल किंवा विकेट तुम्हाला खेचावेच लागतील, टाकावेच लागतील. आणि प्रवीणच्या माध्यमातून तो एक सुरेख बॉल तिकडे कंप्लीट झाला गेला. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आला इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, परंतु बॉल रफू चक्कर झालाय, निघून गेला सरळ सीमा रेषा पार. इथे आलाय मॅचचा दर्जेदार चौकार. 4 यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय आपण पाहू शकतात. काय जबरदस्त ते खेचण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही झालं. दोन धावा कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेसाठी आलेत आणि तब्बली 3 धावा तिकडे कंप्लीट झाल्या गेल्यात. एकंदरीत 3 धावेचा कॉल तो परिपूर्ण केला. चौथ्या धावेसाठी देखील बॉल आले आणि चौथी धाव देखील कंप्लीट झाली आहे. कालच्या जवळ 4 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. एकंदरीत जर पाहिलं तर चौकारच चालय की काय असं वाटतंय, कारण धावसंख्या 22 आकड्यावरती पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि एक विकेट जरूर प्राप्त झाली आहे. 28 धावेचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकतो 22 धावा फलकावरती जरूर जोडल्या गेल्यात. 2 मेंबर्स तिकडे जोडले गेले लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. यावेळेस जर पाहिलं गेलं तर अलाउन दी कार्पेटर्स आणि बॉलला एक्झिक्यूटिव्ह केले, बॉल रिटर्न
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचमुळे तिकडे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. हे क्रिकेट आपण पाहू शकतायत. आता 24 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धाब्याची गरज आहे. अर्थातच थोडीशी चुकी झाली आहे. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा तुम्ही एक्स्ट्राच्या खर्च केल्या. तदनंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. इथनं गोलंदाजी चांगल्या पद्धतीची करावी लागेल. शेवटचा बॉल जर निर्धाव आला तरी मॅच शेवटच्या षटकामध्ये जाऊ शकते. त्यासाठी प्रवीणला प्रयत्न करावे लागतील. प्रवीण शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर केलं आक्रमण. एक सिंगल धाबेसाठी तिकडे बॅटर आलेत. तिकडे देखील चुकी झाली आणि दुसरी धाव तिकडे कंप्लीट झाली. पुनश्च एकदापैकी चुकीची झाली आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात आता 3 धावा कंप्लीट झाल्यात. 1 धाबेची गरज आहे. स्कोर इज लेवल नाव आपण पाहू शकता. धावसंख्या लेवल झाली. आता 1 धाबेची गरज आहे. उर्वरित 6 चेंडूंमध्ये आपण पाहू शकतात. एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा पाहत राहा. आई गावदी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम. सहा चेंडूमध्ये 1 धाबेची गरज आहे. अर्थातच मॅच बनवली आहे कारण 2 दिग्गज संघ खेळत असताना जय दुर्गा अरबीनगर कुया आणि दुसऱ्या बाजूने फ्रेंडशिप 11 वलभीपाडा संघ पाहत आहेत आणि ऋषिकेश काटकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. आता 6 चेंडूमध्ये 1 धाव डिपेंड केली जाईल का? यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आला. जेल घेण्याची संधी आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतात विकेटचं पतन. बॅटर बाद आउट. एकंदरीत जर पाहिलं तर बॅटरला इकडे बाद केले गेले. आता 5 चेंडूमध्ये 1 धाब्याची गरज आहे. अर्थातच काय माइंडसेट असेल, कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल कारण 1 धाव ती सॉफ्ट हँडने घेतली जाईल की मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस तो केला जाईल हे देखील पाहायचंय. नवीन बॅटर तो मैदानात जातोय आणि ऋषिकेशने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. अर्थातच गोलंदाजी इथं चांगली केली जाईल परंतु धावसंख्या पलकावरती कमी आहे. 6 चेंडू 1 ची गरज असताना आता 5 चेंडू मध्ये 1 ची गरज आणली आहे. पाच चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. अर्थातच इथून मॅच बनेल का कारण धावसंख्या खूप कमी आहे. ऋषिकेश इथे उपसागत नाहीयेत. यावेळेस चांगला बॉल आहे. पंचाकडे लाऊडली अपील केली जाते परंतु अपील फेटाळून लावली आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव कंप्लीट झाली. अर्थातच विजयी धाव असेल आणि निश्चितच आपण पाहू शकतात जय दुर्गा अरबीनगर कुहे संघ या मॅच मध्ये ऑन झालाय. नेक्स्ट मॅच चला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये क्विकली जायचंय.